हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सुकळी आणि डिग्रस येथील या दोन तलावांना मंजुरी मिळाली. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नांना यश आलंय. या दोन तलावांना मंजुरी मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हिंगोली तालुक्यासाठी असलेले दोन महत्त्वाचे तलाव मंजूर करून घेतले. डिग्रस आणि सुकळी या तलावांना आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली. या तलावामुळे जवळपास 2000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. यापूर्वी कयाधू आणि पूर्णा नदीवर जे बंधारे मंजूर केल्यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या बंधाऱ्याचं काम सुरू झालंय. हिंगोली जिल्हा सिंचनाखाली आणण्यासाठी आमदार मुटकुळे प्रयत्न करतात. 6 महिन्यापूर्वी सुकळे आणि डिग्रस या दोन तलावाचा प्रस्ताव घेऊन मुटकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. मात्र त्यावेळेस हे तलाव निकषात बसत नव्हते. मात्र मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर हे तलाव निकषात बसवण्यात आले आणि अखेर आज कॅबिनेटने या दोन तलावांना मंजुरी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्यानं याविषयी आमदार मुटकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते पाहूयात. 2016ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात त्यावेळेचे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागरराव ह्या दोघांनी मिळून आमच्या जिल्ह्याचा परभणीतून अनुशेष वेगळा केला आणि हिंगोलीचा तो मान्य सुद्धा केला 15,000 हेक्टर आणि त्याप्रमाणे कामही सुरू झालं. कयाधूवरले बंधारे असोत किंवा वसमत तालुक्यातले पूर्णे नदीवरले बंधारे असोत याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही हे दोन प्रस्ताव नेले होते सुकळी आणि डिग्रस तलावाचे. पण ते प्रस्ताव आमच्या नॉर्म्समध्ये बसत नव्हती. शासकीय नियमाप्रमाणे 1,07,000 रुपये एका एकरची किंमत आहे. सरकार तेवढा खर्च सरकार देत आहे. पण आमचे 2,87,000 रुपये एकरी एवढा खर्च ह्या तलावांना लागू लागला. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्याकडे मी गेल्यानंतर त्यांना मी समजून सांगितले की साहेब अशी स्थिती आहे, आमचा जिल्हा आपणच अनुशेषात आणलेला आहे, मान्य आपण केलेलं आहे, आम्हाला यामधून सूट आपण दिली पाहिजे. आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विचार विनिमय करून आम्हाला जी किंमत शासकीय एकरी असते ती किंमत अनुशेषाचे जे जिल्हे आहेत मग त्यामध्ये आपला यवतमाळ असो, वाशिम असो, अकोला असो हे जिल्हे सुद्धा सिंचन अनुशेषाच्या खाली आहेत आणि आपला हिंगोली जिल्हा आहे. म्हणून या 3-4 जिल्ह्यांना त्यांनी या नॉर्म्समधून सूट केली. आज आमच्या एकरात किती पैसे लागू शासन आम्हाला ते देणार आहे. महाराष्ट्राचा कायदाच त्यांनी या माध्यमातून केला. आणि आज सकाळी आपल्या राज्याची कॅबिनेटची बैठक असते, मंत्रिमंडळाची बैठक असते. ह्या बैठकीत हे दोन्ही आमचे तलाव डिग्रस त्याची 7.10 दलगमी एवढी क्षमता आहे आणि सुकळी याची सुद्धा 5 दलगमी एवढी क्षमता आहे. ह्या दोन्ही तलावांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आताच्या 1 वाजता ही बातमी राज्याचे मुख्य सचिव यांच्या पीएनं मला सांगितली की आपले दोन्ही तलाव हे मंजूर झालेले आहेत. त्यासाठी 124 कोटी 36 लाख हे डिग्रससाठी, 90 कोटी 61 लाख हे सुकळीसाठी हे असे तलाव आपले मंजूर झालेले आहेत आणि लवकरच त्याची कामं या वर्षात सुरू होतील अशी अपेक्षा आहे. आणि या दोन्ही तलाव मिळून आमची जवळपास 2,000पेक्षाही जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. म्हणून त्याचा विशेष आनंद आमच्या शेतकऱ्यासाठी आजचा दिवस आहे.